तर आज मी तुम्हाला समर स्पेशल रस्सम राईस सांगणार आहे, त्याची रेसिपी दाखवणार आहे। तर कसं असते ना, गरमीमध्ये आपल्याला थोडं साधं जेवण जेवायची इच्छा असते, तर हेवी मच्छी मटण खायची इच्छा नाही असते। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर बघू शकता, रस्सम राईससाठी मी अगोदर एक टोमॅटो बॉईल केला आहे आणि मग रस्समसाठी आपण मसाला बनवत आहे। त्याच्यासाठी मी जिरा घेतला आहे, काळी मिरी घेतली आहे, एक हिरवी मिरची घेतली आणि लसूण घेतला आहे आणि त्याचा असं एक पेस्ट बनवून म्हणजे कुटून घेतला आहे। तर रस्सम राईस करता टोमॅटो जो बॉईल करायला ठेवला होता तो आपला बॉईल झाला आहे। तर बघू शकता तुम्ही कसं त्याचं स्किन इझिली रिमूव्ह होत आहे। तर आता आपण ह्याला एका टोपामध्ये मॅश करून घेऊया आणि याचं एक लिक्विड पाणी बनवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग त्याच्यामध्ये सगळे मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत। तर बघू शकता माझा टोमॅटो इथून तिथून कसा नाचत आहे। तर ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण त्याला मस्तपैकी मॅश करून घेऊया। मॅश करून झालं की त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी पण ॲड करून घेऊया। तर बघू शकता तुम्ही गाईज, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा। तर चिंचाचं पाणी काढून घेतलं आहे, चिंचाचं पाणी पण आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया। मीठ घालून थोडंसं पाणी पण घालून घेऊया आणि मग मीठ घालून घेऊया, हळद घालून घेऊया, लाल तिखट घालूया आणि मग त्याला असं मिक्स करून घेऊया। तर चला, आता आपण जो मसाला वाटला होता त्याला आपण तेलामध्ये फोडणी देऊन घेऊया। तर कढई ठेवली आहे, मी ऑइल घातलं आहे। आता त्याच्यामध्ये जे मसाले कुटले होते आपण जिरा वगैरे ते असं घालून घेऊया आणि त्याला हलवून घेऊया आणि जे रस्सम आपण रेडी केलता तो घालून त्याला असं शिजून घेऊया। शिजून झालं की त्याच्यात कोथिंबीर घालून घेऊया आणि 2-3 उकळा आला की त्याला काढून घेऊया। तर ह्याच्याच जोडीला मी एक अजून रेसिपी तुम्हाला दाखवत आहे, ती म्हणजे ही ड्राय बोंबील। तर ह्याला काही नाही, फक्त तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आणि रस्सम राईस बरोबर तुम्ही नक्की ट्राय करा, कारण खूप छान लागते याचं टेस्ट। काहीच नाही टाकायचं, फक्त तेलामध्ये आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचे अशा प्रकारे। तर तुम्ही बघू शकता माझं असं फ्राय करून झालं आहे। तर आता चला आपण रस्सम राईस सर्व करूया। तर अशा प्रकारे मी भात घेतला आहे आणि त्याच्यावरती रस्सम टाकून घेते। किती यम्मी दिसते, तेवढा यम्मी हा खायला पण लागते। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रस्सम राईस आणि बोंबील ड्राय फ्राय, कारण गरमीमध्ये जर साधं तुम्हाला जेवायची इच्छा झाली असेल तर ही व्हिडिओ नक्की पहा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर मला तर ही रेसिपी जाम आवडली, तुम्हाला पण नक्की आवडेल याची माझी गॅरंटी देते मी।